श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 12 नोव्हेंबरला म्हणजेच मंगळवारी या दिवशी आलेली आहेत कार्तिकी एकादशी. या कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी तसेच देवउठणी एकादशी असे म्हटले जाते. कार्तिक महिन्याची शुक्ल पक्ष एकादशी 11 नोव्हेंबरला सायंकाळी 6:47 सुरू होणार आहे आणि 12 नोव्हेंबरला संध्याकाळी 4:03 समाप्त होणार आहे. उदय तिथीनुसार 12 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी ही साजरी केली जाणार आहे. मराठी वर्षात चातुर्मास काळाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कार्तिकी एकादशीला चातुर्मास काळाची सांगता होते. मराठी वर्षात येणाऱ्या एकादशी तिथींपैकी कार्तिकी एकादशीचे महत्त्व हे खूप आहे. या दिवशी विष्णू प्रबोधोत्सव साजरा केला जातो. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हटले जाते, तर कार्तिकी एकादशीला देवउठणी एकादशी असे म्हटले जाते. आषाढी एकादशीला जशी पंढरपूरची वारी केली जाते, तसेच हजारो वारकरी कार्तिकी एकादशीलाही पंढरपूरची वारी करून विठ्ठलाचं दर्शन घेतात. या दोन एकादशींच्या दरम्यान चातुर्मास हा पाळला जातो. दक्षियायन ही देवांची रात्र मानली जाते, तर उत्तरायण हा देवांचा दिवस. देवउठणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांच्या झोपेतून जागे होतात. या दिवशी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. असं न केल्याने माणसाला पापाचे भागीदार व्हावे लागते आणि मृत्यूनंतर यमराजाचा प्रकोप सहन करावा लागतो असं देखील मानले जाते. या कार्तिकी एकादशीपासून शालिग्राम आणि तुळशीचा विवाह सुरू होतो. या दिवशी विवाह इत्यादी शुभ कार्येसुद्धा केली जातात. चातुर्मासाच्या निद्रेतून जागे झाल्यावर देवाचे भक्त त्यांचे भव्य स्वागत करतात. एकादशीचे व्रत भगवान श्रीहरिविष्णूंना समर्पित आहे. जे व्रत करत नाहीत तेही विधीपूर्वक भगवान विष्णूंची पूजा करतात. असं केल्याने वैकुंठाची प्राप्ती होते असे मानले जाते. परंतु एकादशीच्या दिवशी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ज्याचे पालन न केल्याने व्यक्ती पापी ठरते आणि मृत्यूनंतर त्याला यमराजाची कठोर शिक्षा भोगावी लागते. आणि म्हणून या कार्तिकी एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण ही एक चूक अजिबात करू नका. ही चूक केल्याने आपल्याला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. अनेक दुःखांना, संकटांना आणि अडचणींना सामोरे जावं लागेल आणि 95% लोक ही चूक करतात. तर अशी कोणती चूक आपल्याला या कार्तिकी एकादशीच्या दिवशी करायची नाहीत, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. वर्षभरात एकूण 24 एकादशी येतात. या 24 एकादशींपैकी आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. असं म्हटलं जातं की वर्षातून येणाऱ्या या 2 एकादशींचं व्रत केल्याने वर्षातील सर्व एकादशींचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते. ही एकादशी अतिशय महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी आपल्या हातून काही चुका या आपल्याला होऊ द्यायच्या नाहीत. जर कळत नाकळत आपल्या हातून या चुका जर घडल्या तर याचे आपल्याला वाईट परिणाम हे भोगावे लागत असतात. लक्ष्मी ही आपल्यावरती नाराज होते. आपल्या घरातून लक्ष्मी ही कायमची निघून जाते आणि यामुळे आपल्याला सतत आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असते. यामध्ये पहिली चूक अशी आहे की या दिवशी तुळशीचे पाने तोडू नका. एकादशीच्या दिवशी नारायणासोबत तुळशीची पूजाही केली जाते. तुळशीचा विवाह शालिग्रामशी झाला आहे. अशा वेळी चुकूनही तुळशीचे पाने तोडण्याची चूक तुम्ही करू नका. या दिवशी तुळशीला जल अर्पण केले जात नाही, तुळशीला स्पर्शही केला जात नाही आणि तुळशीची पाने देखील तोडली जात नाही. या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूंना तुळशीचे पाने ही अवश्य अर्पण केली जातात. या तुळशीच्या पानांशिवाय त्यांची पूजा ही पूर्ण होत नाही. यामुळे आपल्याला ही पूजेसाठी लागणारी पानं ही आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत. या दिवशी चुकूनही तुळशीचे पानं तोडू नका.
या दिवशी माता तुळशी आपल्या हरीसाठी व्रत करते. त्या व्रतामध्ये कोणतेही अडथळे येऊ नये म्हणून तुळशीची पानं ही तोडली जात नाही. त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी सात्विक जीवन जगावे. तुमचा उपवास नसेल तर या दिवशी साधे अन्न खावे. कांदा, लसूण, अंडी, मांस, अल्कोहोल, भात इत्यादी पदार्थांचे सेवन करू नका. हे सर्व पदार्थ या एकादशीच्या दिवशी पूर्णपणे वर्ज्य मानले जातात. जरी तुम्ही व्रत करत नसेल तरीही तुम्हाला या पदार्थांचं सेवन हे चुकूनही करायचं नाही. नाहीतर आपल्या मागे संकट, दुःख, अडचणी हे वाढू लागतात. यानंतर पुढची चूक अशी आहे की या दिवशी चुकूनही भात खाऊ नका. कोणत्याही एकादशीला भात खाण्यास आपल्या शास्त्रामध्ये निषिद्ध आहे. कार्तिकी एकादशी ही सर्वात मोठी एकादशी मानली जाते. हा दिवस विसरूनही अशी चूक तुम्ही करू नका. भातच नाही तर या दिवशी भातापासून बनवलेले पदार्थ जसे की पापड असेल किंवा इतर कुठले पदार्थ असेल तर ते या दिवशी चुकूनही सेवन करू नका. तसेच तुमच्या घरात शांततापूर्व वातावरण ठेवा. वडीलधाऱ्यांचा अनादर करू नका. भांडण, तंटा, वाद घालू नका. असे मानले जाते की नारायणाच्या विशेष पूजेच्या दिवशी घरातील वातावरण बिघडल्याने माता लक्ष्मी ही क्रोधित होते आणि ती नाराज होऊन घरातून काढता पाय घेते. यामुळे घरामध्ये गरिबी, दरिद्री, अडचणी वाढू लागते. यामुळे घरामध्ये तुम्हाला वातावरण हे आनंदाचं ठेवायचं आहे. त्याचबरोबर या एकादशीच्या दिवशी तुम्हाला चुकूनही झोपायचं नाहीत. एकादशीचा दिवस हा खूप महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. या दिवशी उपवास करून नारायणाच्या मंत्राचा जप करावा. या दिवशी तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमो नारायणा या मंत्राचा तुम्ही जास्तीत जास्त जप करू शकता. तसेच या दिवशी चुकूनही कोणत्याही झाडाची पानं, फुलं ही विनाकारण तोडू नका. त्याचबरोबर कोणत्याही प्राण्यांना दगड मारून हकलून देऊ नका. या दिवशी जर तुमच्या घरावरती एखादी गाय आली तर त्या गायीची पूजा करा. तुमच्या घरात असणारी एखादी वस्तू त्या गायीला तुम्ही अवश्य खाऊ घाला. अगदी तुम्ही चपाती या दिवशी गायीला खाऊ घातली तरीसुद्धा चालेल. तसेच हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी चुकूनही आपल्या घरातून पैसे हे कोणाला उधार देऊ नका. नाहीतर आपल्या घरातली लक्ष्मी ही दुसऱ्यांच्या घरामध्ये निघून जाते आणि आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागते. तर या काही चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला या दिवशी चुकूनही करायच्या नाहीत. या गोष्टींचं, या नियमांचं पालन आपल्याला अवश्य करायचं आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.